पाहतोय दोन्ही संघाचे 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं प्लीज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला 14 विद्येचा अधिपती म्हणला जाणारा श्री गणेशाचरणी आपण प्रार्थना करूया. ती शृंखला ही टुर्नामेंट निर्विघ्नपणे पार पडो आणि या शृंखलेला कोणताही कालबोट न लागो हीच श्री गणेशाचरणी प्रार्थना. या शृंखलेसाठी या टुर्नामेंटसाठी आत्मविश्वास आत्मबळ वाढण्यासाठी आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांचरणी नतमस्तक होऊन या शृंखलेला सुरुवात करतो. मी समीर म्हात्रे वयाल आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडू मित्रांचं आणि उपस्थित मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत करतो. आपण पाहतो 40+ मास्टर्स रायगड प्रीमियर लीग 2025चा 17 बड पाहतोय. चला जरा स्पीडअप करायचं, क्षेत्रक्षण सजवून घ्यायचंय. 5 षटकांची ही लढत असणार आहे मित्रांनो. हॅलो, एक सूचना आहे. आपण जे पहिल्या दिवसापासून नियम पाळलेले आहेत 50+चे 2 खेळाडू आपल्याला दिलेले होते. दोन्हीला आपण कंपल्सरी खेळवणं बंधनकारक होतं. जर कुठल्या संघाने एकच खेळाडू पूर्ण स्पर्धेमध्ये खेळवला असं आढळलं तर त्यांना कोणत्याही क्षणी पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. 50+चे जे नियम आहेत ते स्पर्धेसाठी लागू आहेत. आपला जो 50+चा एक फलंदाज ओपनिंगला जाईल, 50+चा एक गोलंदाज ही गोलंदाजी करणं बंधनकारक असेल. 50+चा खेळाडू गोलंदाज जर गोलंदाजी करताना बाद झाला तर त्याला रिप्लेसमेंट हा 50+चा खेळाडूच असणार आहे याची नोंद घ्यायची आहे आपण. थँक्यू सो मच. सरळ स्पीडअप करायचं आहे. ओपनिंग फेअर आपण पाहतोय रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या संघाकडून. 5 षटकांची ही लढत असणार आहे मित्रांनो आणि या 2 षटक असणार आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेचे. तर ओपनिंग प्लेयर आपण पाहतोय सलामीची जोड साखली मैदानामध्ये दाखल झालेली आहे. तर आपण पाहतोय द लिजेंड संदीप पाटील सोनारीचा पप्पू या नावाने ओळखला जाणारा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय हसुराम भोईर. अशी जोड साखळी मैदानामध्ये आपण पाहतोय ओपनिंग पेयर. तर दोन्ही संघाचे 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये यायचं प्लीज. 12वे प्रतिनिधी. सुंदर असं हे आयोजन आपण पाहतोय 40+ मास्टर्स रायगड प्रीमियर लीगचं हे पर्व. हॅलो, आपण 50+चा जो नियम होता 2 प्लेयर दिले होते आणि रोटेशनमध्ये त्यांना खेळवायचे होते लीग स्टेजेसमध्ये. ते जर आपण खेळवले नसतील असं आढळलं तर आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. आता आपली नॉकआउट स्टेज आहे. आपण एकच खेळाडू शेवटपर्यंत खेळवा तरी काही बंधनं नसणार आहेत. याची सर्व संघांनी संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे. आणि एखाद्या संघाचा 12वा खेळाडू इथे नसेल तर वारंवार बोलवण्यात येणार नाही. त्यांना 2 डावांची पेनल्टी ऑटोमॅटिकली इथे लावण्यात येईल. 12वा खेळाडू हा ड्रेसमध्ये असावा असं कंपल्सरी नाही. कोणी समर्थक चालेल पण त्याला नावं माहिती असली पाहिजेत. पुन्हा कॉल करण्यात येणार नाही. नक्की सर बोलूयात मैदानाकडे. 5 षटकांची लढत असणारे मित्रांनो. माझ्या समवेत आमचे चौक परिसरातील दर्जेदार आवाज असणारे हरीश रसाल सरांचा इथे माझ्या सोबत जोडले गेलेले आहेत. PTC लाईव्ह मार्फत ही आपण शृंखला ही टुर्नामेंट आपण पाहतोय. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये दाखवली जाणारी ही शृंखला. येस पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होण्याचा इशारा. संदीप पाटील स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर असणारा हसुराम भोईर. पहिला षटक पहिला चेंडू नक्कीच एक दर्जेदार चेंडू. निर्धाव चेंडूची फेकी होते. सकाळचं सत्र सुरू असताना आपण पाहतोय 40+ मास्टर्स रायगड प्रीमियर लीग हे पर्व आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातील पहिला चेंडू जाणार निर्धाव. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अमित पाटील एक सुंदर अशी गोलंदाजी करताना. नक्कीच रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. लीडिंग एज आणि होतेच नव्हतं ठरलंय. फिंगर अप इन द एअर. पहिला हादरा पहिला धक्का बसतो रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या संघाला.
सोनारीचा पप्पू संदीप पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे प्लीज. नक्की ज्या क्षणी आपण पाहिलं पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला, तदनंतरचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु प्रयत्न पूर्णपणे फसलाय आणि संदीप पाटील सारखा एक घातक फलंदाज आपण माघारी परताना पाहतोय. 5 षटकाची लढत, थोडस सेन्सिबल क्रिकेट इथं वापरणं गरजेचं होतं. सकाळचं सत्र चेंडू काय मोठ्या फटक्यासाठी येणार नाही, परंतु प्रयत्नांना अपयश येतो आणि या संदीपच्या बॅट मधून लीडिंग एज प्राप्त करून संदीप बॅक टू द पॅव्हिलियन आपण पाहतोय. नक्कीच संदीपची जागा सावरण्यासाठी आपण पाहतोय प्रफुल्ल ठाकूर मैदानामध्ये रवाना होत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं हे पहिलं षटक सुरू असताना गोलंदाजी मार्कवर एक दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय अमित पाटील. स्वतः कर्णधार ज्या प्रकारची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे, P1चं षटक हाणामारी करणं खूप गरजेचं असतं हरीश. आणि या क्षणी आपण पाहिला एक धक्का बसलाय रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या संघाला. सुंदर असे आयोजन आपण या क्षणी पाहतोय. 5 षटकाची लढत, पंचांच्या डावा बाजूने मारा करण्यास सज्ज गोलंदाज अमित पाटील, स्वतः कर्णधार या संघाचा सुंदर असा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अमितचा हा चेंडू, हा देखील चेंडू गोल्डिंग स्पॉटवर उचली घेतोय. चेंडू निर्धाव आपण पाहतोय. या क्षणी कोणतीही धाव अद्याप धावपलकरती आपण पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची वारंवार फेकी, तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. पाटप विकेट आपण पाहतोय आणि चेंडू थोडासा उचली प्राप्त करतोय. हा देखील चेंडू नक्कीच ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. सन्मान दिलाय, एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूला सीमारेखा पार पाडणं एका चांगल्या खेळाडूची ओळख असते. आपण पाहतो या क्षणी अमित पाटील एक दर्जेदार गोलंदाज म्हणून आपण नागाव 11 नागाव या संघाकडून पाहायला जातोय. अमितचा चेंडू पुनश्च, अमितचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि चेंडू जातो सीमारेखा पार. आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिला षटकार येतोय. असं वाटलं होतं की हा देखील चेंडू निर्धाव जाणार. मागील चेंडू आपण पाहिला, ब्लॉक हॉल मध्ये पाहिला, तदनंतर हा ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला सीमा दिल्या. खराब चेंडू आपण म्हटलं होतं की खराब चेंडूला सीमा दाखवणं, सीमा रेखा पार पाठवणं एक मोठ्या खेळाडूची ओळख असते. षटकाराने खाता खोललाय. श्री गणेश होतोय स्कोर कार्डवर आपण पाहतोय. फलंदाज प्रफुल्ल ठाकूर याच्या मार्फत आपण पाहतोय. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल. P1चं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 1 बाद 6 अशी धावसंख्या धावपलकरती पाहायला मिळते. अमितचा चेंडू, यस नक्कीच चांगला पुश केलाय कवच्या दिशेमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्यामध्ये आणि या चेंडूवरती देखील मिळणार एक धाव. या एक धावेच्या मदतीने आपण पाहतोय की या धावपलकावरती धावा लागल्यात. 1 बाद 7 अशी धावसंख्या, सिंगल डिजिट स्कोर ऑन द बोर्ड आपण सध्या स्थितीमध्ये पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिला अमित पाटील जो गोलंदाज वापरला गेला. स्वतः कर्णधार 7 धावा खर्च केल्या, एक मोठा विकेट त्यानं प्राप्त केला. संदीप पाटील नक्कीच या एका इनिंग नंतर दुसरा जो सामना होणार आहे श्री काळभैरव वॉरियर्स पाटोली चिंचवाडा विपक्ष पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती दापोली. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नोंद घ्यायची की एका इनिंग नंतर आपण टॉस करण्यासाठी यायचं प्लीज. तर वळूयात मैदानाकडे. दुसरं षटक P1चं हे दुसरं षटक असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय रमेश ठाकूर. तर स्ट्रायकिंग एंडवर आपण पुन्हा पाहणार आहोत प्रफुल्ल ठाकूर याला. रमेशचा पहिला चेंडू, यस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक सुंदर आणि देखणा सोपा झेल या क्षणी टिपला जातोय. असं वाटलं होतं की प्रफुल्लनी मागील चेंडूवरती जो फटका खेचला होता षटकारासाठी, परंतु या क्षणी प्रयत्न फसलेत, प्रयत्नाला यश येत नाही आणि विकेट जातोय.
रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या संघाचा दुसरा विकेट पडताना आपण पाहतोय. संदीप पाटील असं वाटलं होतं की चांगला स्टार्ट देणार या संघाला, परंतु तदनंतर आलेला प्रफुल्ल आपण पाहतोय. प्रफुल्लला देखील एक षटकाराने जास्त काही करता आलं नाही आणि माघारी परतावं लागलं. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतो. पहिलं षटक घेऊन आला अमित पाटील, तदनंतर येतोय रमेश ठाकूर. तर न्यू बॅट्समन इन आपण पाहतोय सिंगल रन्स जोडली जाणार या क्षणी आपण पाहतोय. धापलकरती धावा 8 अशी धावसंख्या, अद्याप सिंगल डिजिट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. रमेश ठाकूर सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय या क्षणी. दुसरं षटक घेऊन आलेला P1 दुसरं षटक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील प्रयत्न फसतोय आणि तिसरा विकेट इथं पडताना आपण पाहतोय. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल या संघाचा आपण पाहतोय. एक सोपा झेल या क्षणी सर्कल मध्ये दोन्ही झेल टिपले गेलेत. संदीप पाटीलचा लिडिंग एज, नंतर आलेले 2 विकेट्स नक्कीच बॅकफुटवर पाठवलं या संघाला आपण पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी अमित पाटील असेल, रमेश ठाकूर असेल, चला मैदानामध्ये पाणी पुरवायचंय. नक्कीच प्रत्येक संघाचा 12वा प्रतिनिधी जो असेल त्यांनी या ड्रिंक्स आणि पाण्याचा सप्लाय करायचा आहे मैदानामध्ये प्लीज. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज रमेश ठाकूर आपण पाहतोय. अद्याप 1 धाव ज्यानं खर्च केलेली आहे. तर न्यू बॅट्समन इन आपण पाहतोय या मैदानामध्ये महेंद्र. अद्याप धावफलक आपण पाहतो की सिंगल डिजिट स्कोर या क्षणी पाहायला जात आहे. 8 अशी धावसंख्या, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये रमेश ठाकूर एक सुंदर अशी गोलंदाजी या क्षणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू अद्याप फेकलेत. रोमितचा हा चेंडू, यस नक्कीच चेंडूने थोडस वलन प्राप्त केलंय, मिश्रण केलंय चेंडू मध्ये आणि या मिश्रण गोलंदाजीचा नक्कीच फायदा होताना रोमेश या गोलंदाजाला. 4 चेंडू 2 विकेट ज्यानं प्राप्त केलेत आपण पाहतोय. या पहिलं षटक घेऊन आलं गोलंदाज अमित, तदनंतर आलेला रोमेश पंचांच्या डाव्या बाजूने मार करण्यास सज्ज. रोमेशचा हा चेंडू, यस ॲज इट इज आपण पाहतोय. मागील चेंडू ज्या प्रकारे वळण घेतला त्याच प्रकारे या चेंडू देखील वळण प्राप्त केला. थोडस मिश्रण केलं जातोय चेंडू मध्ये. प्रत्येक चेंडू वेगळ्या प्रकारचा फेकला जातोय. 5 चेंडूंची पैकी अद्याप आपण पाहतोय धावफलक थोडासा स्टक झालाय, अडकला या क्षणी आपण पाहायला मिळतोय. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल संघाचा P1 दुसरं षटक सुरू असताना शेवटचा चेंडू आणि या चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय. सीमारेषा जाणारा हा येतोय दुसरा षटकार. षटक संपल्याचा इशारा. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागले 14. 3 बाद 14 अशी सुरुवात आपण पाहतोय. उर्वरित 3 षटक कितपर्यंत मजल मारणार हे पाहणं खूप गरजेचं आहे. 2 षटकामध्ये 3 गडी बाद झाल्यानंतर थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळालेला हा संघ, परंतु महेंद्रने हात ओपन केलेत, महेंद्रने खाता ओपन केलाय. षटकार रेषा आपण पाहतोय. एक बिग हिट पाहायला मिळाला मागील चेंडूवरती. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रोमेश, अमित असेल तर तिसरा षटक कोण घेऊन येणार? 5 षटक 5 गोलंदाज खेळवले जाणार याची प्रत्येक संघटकाने नोंद घ्यायची आहे.
तर संस्कार पाटील कुठे असेल त्यांनी या कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. फोर्टी प्लस मास्टर्स रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय मित्रांनो. आजच्या दिवसातील पहिली लढत, पहिला सामना आपल्या भेटीसाठी रायगड एक्सप्रेस सुधीर तांडल विपक्ष नागाव 11 नागाव या दोन संघादरम्यान सुरू असलेली लढत आपण पाहतोय. नॉकआउटचे सामने असणार आज. आजचा हा 9वा दिवस या शृंखलेचा, या लीगचा आपण पाहतोय. तर तिसरं षटक, सांघिक तिसरं वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय राजेंद्र. यस, हे देखील निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू जाणार निर्धाव, कव्हरच्या दिशेमध्ये पुश करण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय 50+ हा गोलंदाज आणि चांगल्या प्रकारे मारलेला फटका आपण पाहतो. या क्षणी क्षेत्ररक्षक तैनात आणि या चेंडूवरती मिळणार 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं 16 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता राजेंद्र हा गोलंदाज. मागील चेंडूवरती आपण पाहिला थोडंसं मिश्रण करतोय. हा देखील चेंडू खोलवर प्रकारचा चेंडू फेकला गेला. 50+ असणारा हा खेळाडू, 50 वर्ष आणि हे तारुण्य आपण या क्षणी पाहतोय. हा देखील चेंडू लीडिंग एज घेतले बॅटचे आणि चेंडू जाणार कार्पेटच्या साह्यानं. सुंदर असं क्षेत्ररक्षण या क्षणी आपण पाहायला मिळतोय गलीच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा, 2 धावा चोरल्या जातात. 2 धावेच्या मदतीनं धावपळक थोडंसं वधारतंय, धावपळकाला मदत मिळते. 18 अशी धावसंख्या आपण पाहतोय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस असणार आहे. अद्याप काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या क्षणी आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवर दिनेश बंडा पुनश्चा. राजेंद्रचा हा चेंडू आणि चेंडूला सीमा दिले आणि थोडक्यात हुकलंय आणि हा चेंडू जाणार सीमारेषेला. सीमारेखा पार हा येतोय षटकार. 24 अशी धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. शेवटचा चेंडू लास्ट अँड बेस्ट बॉल फ्रॉम राजेंद्र घरत. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकललाय. चेंडू काल क्षेत्ररक्षक येणार, चेंडू अडवणार. तत्पूर्वी 1 धाव. या 1 धावेच्या मदतीनं आपण पाहतोय की 25 अशी धावसंख्या आपण पाहतोय. या क्षणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5 षटकांचं ही लढत असणार आहे. पहिला सामना आजच्या भेटीसाठी आपण पाहतोय. सुंदर अशी लढत या क्षणी. संदीप पाटीलचं विकेट पडल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना अडकणार, परंतु या क्षणी सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते महेंद्र आणि दिनेश या 2 खेळाडूंमार्फत. वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतो दिनेश आणि त्याच्या समवेत सांघिक 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नागाव 11 नागाव या संघाचा गोलंदाज आपण पाहतो राकेश खरत. तो स्ट्रायकिंग एंडवर असणार दिनेश. राकेशचा हा चेंडू आणि या चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑफ सीमा रेखा पार येतोय हा दणदणीत षटकार. पहिला चेंडूवरती समाचार घेतलाय. नक्कीच खेळाडू या क्षणी आपण पाहतोय दिनेश बंडा, तो स्वतः या संघाचा ओनर आपण पाहतोय आणि नक्कीच स्वतः मालक असल्या कारणानं पूर्णतः जबाबदारी राकेशचा हा चेंडू हा देखील गोल्डन स्पॉटवरून चेंडू उचली घेऊन थोडासा नक्कीच चांगल्या प्रकारे पुश केलाय चेंडू आणि या क्षणी चेंडूची फेकी थोडीशी चुकीची ठरते आणि तत्पूर्वी एक छोटी धाव जोडली जाणार. ज्या क्षणी 2 धावा मिळणार होत्या परंतु एक छोटी धाव 3 धावा या चेंडूवरती आपण पाहतोय. 33 अशी धावसंख्या.
34 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात पुनश्च राकेश खरत आपण पाहणार आहोत. राकेशचा हा चेंडू आणि या चेंडूला देखील फेकून दिलाय सीमारेखा पार, पॅव्हिलियनच्या बाहेर जाणार हा येतोय षटकार. थँक्यू. तर पहिला चेंडू षटकार, तदनंतर 3 धावा, त्यानंतर हा तिसरा चेंडू षटकार. पूर्णतः माइंड डिस्टर्ब केलंय गोलंदाज राकेश खरत याचं. तर आमचे सन्माननीय पिटिशेट भोईर कुंडेवाल यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आणि त्यांना देखील विनंती असेल की अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर बोलूयात मैदानाकडे. हाय व्होल्टेजची लढत, हा देखील चेंडू आणि या देखील चेंडूला फेकून दिलाय लॉग ऑन सीमारेखा पार, हा येतोय राकेश दिनेशच्या बॅट मधून. हा देखील एक मोठा फटका. ज्या प्रकारे पाहिलं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, दर्जेदार षटक आपण पाहिलं आणि तदनंतर फटकेबाजी सुरू आहे इथे मैदानावरती. दिनेश बंडा स्वतः मालक या संघाचा आणि महेंद्र वर्तक. राकेशचा हा चेंडू, स्ट्रेट डाईव्हचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि हा देखील चेंडू जाणार सीमारेखा पार, येतोय हा चौकार. चेंडूवर मोठा फटका, प्रत्येक चेंडूवर प्रहार राकेशच्या गोलंदाजीवर आणि पुनश्च स्ट्रेट डाईव्हचा फटका, देतोय झटका गोलंदाज राकेश याला. डीजे सो मच. धावपलकावरती धावा लागल्यात 56. 3 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय शेवटचं षटक असणार आहे. स्लॉग ओव्हर असणार आहे. 4 षटकामध्ये आपण पाहतोय की 56 अशी धावसंख्या कुठून काढली आहे. दिनेश बंडा आणि त्याच्या सोबत आपण पाहतो महेंद्र वर्तक. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली या क्षणी आणि या पार्टनरशिपला या शेवटच्या षटकामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. 60 ते 70 धावांचा टोटल इथे आपण या क्षणी प्रेडिक्ट करतोय. 56 अशी धावसंख्या या क्षणी पाहायला मिळते. तर शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सचिन. स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे, हाणामारी करणं गरजेचं आहे. सचिनचा हा चेंडू लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडू फील्ड करणार, तत्पूर्वी 2 धावा इथे जमवल्या जातात. पहिला चेंडू लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू फेकला गेला. गोलंदाज सचिन खरं त्याच्या मार्फत 2 धावेंची धावपलक आपण पाहतोय. 58 अशी धावसंख्या जोडली जाणार धावपलकावरती. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यास पुनश्च सज्ज. हा देखील चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला आणि या पंचांनी डिसिजन दिला. इथे मला असं वाटतं ओव्हरस्टेपिंगचा इथे यस नो करार दिला जाणार. फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती. 9+2 अशी 3 धावसंख्या आपण या चेंडूवरती पाहिली. पहिला चेंडू 2 धावा, तदनंतर आलेला या चेंडूवरती मला असं वाटतं ओव्हरस्टेपिंगचा हा नो करार दिला जाणार. दंडित केलं जात आहे गोलंदाज सचिन घरत याला. स्ट्रायकिंग एंडवर असणार या फ्री हिटसाठी दिनेश. सचिनचा हा चेंडू नक्कीच चांगलं टायमिंग साधय, परंतु फ्री हिट असल्या कारणानं इथं सेफ असणार आणि फ्री हिटचा फायदा उचलण्याच्या नादामध्ये रन आउटच्या स्वरूपात विकेट दिली जाणार. महेंद्र
चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत होता. 7 चेंडूमध्ये 28 धावसंख्येवर जो खेळाडू खेळत होता दिनेश आणि महेंद्रची जोड साकली. एक चांगल्या रंगात आलेली मॅच, परंतु या क्षणी धोका पत्करलाय आणि महेंद्रला माघारी पाठवलंय. रन आउटच्या स्वरूपात पडणारी विकेट आपण पाहतोय. जे कारल्याची एकविरा आई अखंड महाराष्ट्राची श्रद्धास्थान असलेली अग्री कोळ्यांची माऊली एकविरा आईचं गाणं इथं वाजवलं जाते. सकाळच्या सत्रामध्ये ही आपण लढत पाहतो मित्रांनो. शेवटची ओव्हर सुरू असताना स्लॉग ओव्हरचं षटक या क्षणी आपण पाहतो सचिन खरचं. अकूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिशा दिले. वन बाउन्स सीमारेखे जवळ इथं चेंडू फील्ड केला जातोय आणि या चेंडूवरती देखील मिळणार 2 धावा. आपल्या संघासाठी पूर्णतः कॉन्ट्रीब्यूट केलं जात आहे. जितका मिळाल तितका प्रयत्न केला जातो दिनेश बंडा याच्या मार्फत आपण पाहतोय. सचिन घरचं षटक, शेवटचं षटक कितपत फायदा घेणार या क्षणी हे पाहणं खूप गरजेचं आहे. पीटीसी लाईव्ह मार्फत आपण ही शृंखला एन्जॉय करत आहोत. आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहिली जाणारी शृंखला 40+ ची आपण लीग जी आपण पाहतोय. या शृंखलेचा 9वा दिवस आपण पाहतोय आणि या क्षणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन घरत अद्यापपर्यंत फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि अधिक चेंडू जाणारा कार्पेटच्या सायाने चेंडूला दिशा मिळालेली आहे. थोडंसं जेंटल पुश आणि वा एक दर्जेदार क्षेत्ररक्षण पायाच्या सायाने चेंडूला फील्ड केला जातोय. चौकार इथं वाचवला जातोय आपण पाहतो आणि या चेंडूवरती मिळणार चेंडूवरती मिळत आहेत 3 धावा. शेवटचं षटक आपण पाहतोय. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असेल. या शेवटच्या षटकामध्ये सचिन घरत गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावा बाजूने मार करण्यास पूर्ण सज्ज. विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळतोय. चेंडूमध्ये निर्धाव चेंडूची फेकी होते. आपण पाहतोय की उर्वरित चेंडू असणारे एक लास्ट अँड बेस्ट बॉल. या क्षणी स्लॉग ओव्हरचं षटक अद्यापपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. मागील षटकांचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च करून 5 चेंडूमध्ये आणि या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय की लेग बाईच्या स्वरूपामध्ये मिळणार 1 धाव. षटक संपल्याचा इशारा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 अशी धावसंख्या आपण पाहतो. येणारे 5 षटक 69 धावेची गरज असणार आहे. नागाव 11 नागाव या संघाला. तर तदनंतर होणारा सामना आपण पाहतोय श्रीकाल भैरव वॉरियर्स पाटणोली चिंचपाडा विपक्ष पियुष इंटरप्राइजेस अँड प्रवीण स्मृती दापोली. या 2 संघाच्या संगणकांना नोंद घ्यायची आहे की इनिंग सुरू होण्याच्या आत आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. नाहीतर जी कमिटी डिसिजन घेईल त्याला आपल्याला सामोरं जावे लागेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांचा पुकार असेल की नक्कीच कर्णधार नसेल तर कोणत्याही प्रतिनिधीने येऊन टॉस करून घ्यायचं आहे, नाहीतर पॅनलाइज केलं जाणार याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच प्लेइंग 11 मधलाच प्रतिनिधी असणं खूप गरजेचं आहे. तर टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. येणार 30 चेंडू 69 धावांचं आव्हान उभं केलं या नागाव 11 नागाव या संघासमोर. तर येणारे 30 चेंडू 69 धावांचं आव्हान कशा प्रकारे वाचवलं जातं रायगड FC सुधीर तांडेला संघानं आणि कशा प्रकारे या धावा चेस केल्या जाते नागाव 11 नागाव संघाकडून हे पाहण्यासाठी या एकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो माझे मित्र हरीश पाटील सरांना. ओ टू हरीश पाटील सर. हरीश रसा सर, थँक्यू सो मच. हॅलो
हॅलो. आमचे सतीशजी थोरात या ठिकाणी उपस्थित झालेत. श्री कालभैरव वॉरियर्स पाटणोली चिंचपाडा टीमचे कॅप्टन आहेत आणि पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती दापोली टीम कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर यायचे, मैदानामध्ये बॉल पुरवायचे आहेत. अन्यथा ज्या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना टॉस विन दिला जाईल. हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती दापोली टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर यायचंय. दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल, परंतु चालू असलेली मॅच आपण पाहतोय. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल 11 विरोधामध्ये नागाव 11 नागाव. पहिलं सत्र संपलं. समीर सर, काय थ्रिलिंग होतं, काय म्हणजे सुरुवात कशी झाली पहिल्या ओव्हरची आणि त्यानंतर एक वादळ आपण पाहिलं. महेंद्र वर्तक या खेळाडूंनी जबरदस्त बॅटिंग त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 षटकार आणि एक चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय 28 धावसंख्येची एक तुफानी इनिंग, एक बहारदार खेळी आपण पाहिली. त्याचबरोबर स्वतः टीम ओनर दिनेश बंडा यांची बॅटिंग देखील जबरदस्त राहिली, कारण खऱ्या अर्थाने जे प्रमुख खेळाडू होते, प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर जे बॅट्समन असतात त्यांची जी जबाबदारी असते ती जबाबदारी मात्र चोखरित्या पार पाडली. 4थ्या क्रमांकावरती आलेले दिनेश बंडा आणि त्याचबरोबर महेंद्र वर्तक या दोन खेळाडूंनी. तर नक्कीच या दुसरी लढत आपण पाहतोय श्री कालभैरव वॉरियर्स पाटणोली चिंचपाडा विपक्ष पियुष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली या दोन संघादरम्यान नाणापैकीचं कौल करण्यात येत आहे. एक मिनिट जरा बाईट आपण. ठीक आहे, थँक्यू सो मच. ओव्हर टू हरीश रसा सर. हॅलो. नक्कीच समीर सर, आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये सुरुवात झाली खूप चांगली गोलंदाजीची. अमित पाटील यांनी नक्कीच ज्या खेळाडूची खऱ्या अर्थाने वाहवा केली आपण, ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती, तो संदीप पाटील मात्र स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर प्रफुल्ल ठाकूर या खेळाडूने सुरुवात चांगली केली. 4 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर धावांची सुरुवात षटकाराने केली, परंतु एक षटकार एक सिंगलचं योगदान देऊन 7 धावसंख्येवरती प्रफुल्ल ठाकूर या खेळाडूला देखील आपण बाद होताना पाहिलं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने फलंदाजी आपण पाहिली दिनेश बंडा आणि महेंद्र वर्तक या दोन खेळाडूंची जबरदस्त बॅटिंग. 13 बॉल मध्ये 31 धावसंख्येची एक बहारदार खेळी आपण दिनेश बंडा या खेळाडूची पाहिली. त्याचबरोबर 7 बॉल मध्ये 28 धावसंख्येची 4 षटकार आणि एक चौकार महेंद्र वर्तक या खेळाडूच्या बॅटमधून देखील आपण पाहिले. 68 धावांपर्यंत मजल मारली. टार्गेट दिलं 69 धावसंख्येचं. 30 बॉल आणि 69 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय सलामीची जोडी नागाव 11 नागाव टीमची मैदानामध्ये दाखल झाली. वीरेंद्र आणि राजेंद्र हे दोन खेळाडू आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वीरेंद्र आणि नॉन स्ट्राईक एंड वरती राजेंद्र. 40+ ची लीग आहे समीर सर, परंतु जी बॅटिंग आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये अगदी या 20 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवेल अशी फिटनेस आणि अशी तुफानी फटकेबाजी, अशी हार्ड हिटिंग बॅटिंग आपण या मॅच मध्ये पाहिली आहे. जबरदस्त काय फिटनेस आहे आणि 1 धाव आरोग्यासाठी हे ब्रीद वाक्य का ठेवलंय याचं एक जिवंत उदाहरण आपण या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये पाहतोय. निसर्गरम्य वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये आपण पाहतोय आजचा 9वा दिवस आहे 40+ मास्टर्स रायगड प्रीमियर लीग 2025 चे पर्व. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय महेंद्र वर्तक, एक ऑलराऊंडर प्लेयर, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करत असताना आपल्या टीमसाठी पहिल्या सत्रामध्ये तुफानी फलंदाजी आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय प्रमुख गोलंदाज म्हणून यांची नेमणूक केली गेली आहे. ऑफिशियल्स आपण पाहतोय या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये शाहिद मोमीन सर भिवंडीवरून या ठिकाणी दाखल झाले त्या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर नदीमजी शहा सर मुंबईवरून हे पंच आपण पाहतोय आणि त्याचबरोबर मंगेशजी वर्दे सर पनवेल खांदा कॉलनी. तिन्ही ऑफिशियल्स आपण पाहतोय या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. सर्व
ऑफिशियल्स, त्याचबरोबर कॉम्बॉक्समध्ये उपस्थित सर्व कमेंटेटर्स, आमचे प्रोफेशनल स्कोरर्स उमेशजी भोईर सर आणि PTC लाईव्हची संपूर्ण टीम, त्याचबरोबर स्वामी समर्थ DJ ऑपरेटिंग सिस्टीम, या सर्वांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण घेऊन चालतो आता मैदानामध्ये 69 धावसंख्येचं टार्गेट आहे. वीरेंद्र ठाकूर आणि राजेंद्र गरीत ही जोडी मैदानामध्ये दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. महेंद्र वर्तक बॉलिंग ट्रॅक वरती, पंचांच्या डावीकडून राईट हॅम ओव्हर द विकेटने गोलंदाज मात्र तयार आहे. तर पहिला बॉल 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फर्स्ट बॉल यावेळेस मात्र दिशा दिली आहे बॉल ऑफ साइडला. फिल्डर आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये धावतोय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय सफल. आणि या सत्राची सुरुवात मात्र आपण पाहतोय दुहेरी धावेने होतीये. 2 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉलला जज केलं, त्यानंतर हलक्या हाताने दिशा दिली ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. आणि दुहेरी धावेने मात्र एक चांगली सुरुवात, एक शांत सुरुवात आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पंच केलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डीप मध्ये आहे फिल्डर आणि या बॉल वरती देखील धावा येतील 2. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि बंधनकारक षटकामध्ये आपण पाहतोय 2 खेळाडू, एक वाईडिश लॉंगनला आणि दुसरा खेळाडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषे लगत तैनात केली आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय पॉइंट, कव्हर पॉइंट, त्यानंतर थर्ड मॅन. शॉर्ट लेगला खेळाडू आहे परंतु इथे सरळ बॅटने खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफ डाऊन द ग्राउंड. बॉल जातोय 2 बाउन्स आउट ऑफ दी बाउंड्री लाईन आणि या बॉल वरती मात्र येतोय खणखणीत चौकार. आठ धावा आपण पाहतोय. 3 बॉल 8 अशी एक चांगली सुरुवात. वीरेंद्र ठाकूर या फलंदाजाचे पाहतोय. यावेळेस मात्र थांबवलंय कारण विकेट महत्वाची आहे आणि कॉलिंग 2 खेळाडूंमध्ये असणं खूप महत्वाचं आहे आणि ते कॉलिंग आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. चौथ्या बॉलवरती धोका होऊ शकला असता, त्यामुळे खेळाडूला थांबवलंय आणि निर्धाव चेंडूवरती समाधानी मानले खेळाडूंनी. वीरेंद्र ठाकूर पुन्हा एकदा बॅकफुट पंच आणि कव्हर पॉइंट झोन मध्ये हा बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. या ओव्हर मधील हा दुसरा चौकार. वॉट अ शॉट. अगदी कलात्मक फटकेबाजी. क्रिकेट मधील क्लास आपण पाहतोय. गोलंदाज जशी गोलंदाज चेंडूची फेकी करतोय, अगदी पूर्णपणे चेंडू निरखून मात्र या ठिकाणी फलंदाजी केली जाते. 5 बॉल 12 धावसंख्येचं योगदान. एक चांगला स्टार्ट आपण पाहतोय वीरेंद्र ठाकूर या फलंदाजाचा. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न होता परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा. या सिटीज वाईड. ही अवंतरची धाव आपण पाहतोय. अवंतरच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती लागतायत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर करायचा होता. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. आणखी एक निर्धाव चेंडू. हे षटक मात्र या ठिकाणी संपलंय आणि एक षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 13 धावा.
हा आणि ऑफिशियल्स दोन्ही पंच आपल्याला देखील मुभा आहे. आपल्याला विनंती असेल की आपण प्रत्येक टीमला वेळेचं बंधन सांगायचं आहे, वॉर्न करायचं आहे आपण प्रत्येक टीमला. आणि मी देखील विनंती करेन प्रत्येक खेळाडूने नोंद घ्यायची आहे की आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये आपण ओव्हर असेल किंवा सत्र असेल ते पूर्ण करायचे, ही आपल्याला विनंती आहे प्लीज. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 50+ देखील काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. ओपनिंग पेअरमध्ये एक खेळाडू 50+ असणं अनिवार्य आहे. त्यानंतर बॉलिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये कोणतीही ओव्हर असू द्या, पहिली असो किंवा शेवटची असो, एक खेळाडू हा 50+ असणं गरजेचं आहे. हे या स्पर्धेचे नियम आहेत आणि या नियमांचं पालन मात्र प्रत्येक टीम कडून पहिल्या दिवसापासून केलं गेलंय. त्यामुळे प्रत्येक टीमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. 13 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. बिनबाद हा शब्द खूप महत्वाचा आहे. दोन्ही सलामीचे खेळाडू ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, विश्वास टाकलाय, तो खेळाडू मात्र आपण दोन्ही पाहतोय. यावेळेस राजेंद्र घरत ऑन स्ट्राईक, बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश बंडा स्वतः ओनर. पहिला बॉल यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये, कव्हर ड्राईव्हचा फटका, फिल्डर आहे डीप मध्ये, धाव येईल एक धावेच्या सहाय्याने. धाव संख्येमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय, 14 हा आकड्यावरती आपण पाहतोय धाव फलक. पहिल्या सत्राचा विचार केला तर बरेचशा चेंडू नंतर पहिलं दशक 2 आकडी धावसंख्या आपण पाहिली होती सर, कारण सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु त्यानंतर खेळ सावरला तो दिनेश बंडा आणि महेंद्र वत्या खेळाडूंनी. परंतु यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुट पंच, क्लासिकल दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, बॉल जातो सीमा पार आणि येतोय हा चौकार. नाव वीरेंद्र ठाकूर आहे, परंतु आठवण वीरेंद्र सेहवागची करून देतो हा खेळाडू. जबरदस्त फटकेबाजी. यावेळेस लॉफ्ट केला, ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये आणि ही मोठी विकेट. 3 चौकार ज्या खेळाडूच्या बॅट मधून आले होते, जो 16 या धावसंख्येवरती खेळत होता, तो वीरेंद्र हा खेळाडू मात्र होतोय बाद, झेल बाद. खूप चांगला झेल डीप मध्ये आहे. संदीप पाटील या खेळाडूने टिपलाय. क्रमांकावरती जगदीश खेळाडूंना आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला फटका, सिंगल येईल. या धावसंख्या या बॉल वरती 1 धाव येते आणि खरंच आपण जर विचार केला रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल 11 या टीमचा जर आपण विचार केला ना सर, तर जेव्हा जेव्हा टीमला गरज लागली तेव्हा तेव्हा स्वतः संघ मालक दिनेश बंडा धावून आलेत. पहिल्या सत्रामध्ये असो किंवा दुसऱ्या सत्रामध्ये असो, जो खेळाडू खूप चांगली बॅटिंग करत होता त्याला माघारी धाडण्यात यश मिळालंय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल, एक चोरटी धाव आपण पाहतोय. 22च्या स्वरूपाने एक धाव मात्र वाढली जाईल. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. नागाव टीमला सुरुवात जशी झाली असं वाटलं होतं ही मॅच सोपी करून ठेवतोय की काय वीरेंद्र ठाकूर हा खेळाडू, परंतु त्यानंतर दिनेश बंडाचं कमबॅक, जबरदस्त बॉलिंग. फुलरलेनचा बॉल यावेळेस उडवलाय. बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा मायटी हिट षटकार.
समीर सर 50 प्लसचे खेळाडू आहेत. फुलर लेनचा बॉल होता, लोअर फुलटॉस बॉलला अगदी जज केला आणि त्यानंतर पिक करून मात्र पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. खऱ्या अर्थाने सिद्ध होतंय की क्रिकेट वय पाहत नाही. स्कोरबोर्ड वरती धावा 26-26 विथ 1 लॉस. 1-26 अशी स्थिती आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00 ची सरासरी राखली आहे. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहेत आणि धावसंख्येची गरज आहे ती 43. 18 बॉल 43चं समीकरण यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप पाटील स्वतः कर्णधार. पहिल्या सत्रामध्ये थोडासा अपयशी ठरला परंतु यावेळेस मात्र कमबॅक करावा लागेल. हलक्या हाताने स्टेअर केलाय. 1 धाव आपण पाहतोय. 1 धावसंख्येच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती. 42 धावसंख्येची अजूनही गरज आहे. ऑन स्ट्राईक जगदीश म्हात्रे या खेळाडूंना आपण पाहतोय. 2 बॉल 7 धावसंख्येचे योगदान त्यांनी दिले. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला त्या परंतु यावेळेस स्लोअर बॉल होता. गती परिवर्तन केलं, बीट केलं फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता झाली आहे. संदीप पाटील वेल एक्सपिरियन्स्ड वेल टॅलेंटेड हा क्रिकेटर आहे आणि तो मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज आहे. हा प्रकार बॉल यावेळेस पंच करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क मात्र झाला नाहीये. आता जसजसा निर्धाव चेंडू येईल तसतसा दबाव मात्र वाढला जाईल. तो रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल 11 या टीम वरती. धावसंख्येची गरज आहे. 16 चेंडू 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट लेगला खूप चांगली फिल्डिंग. कलेक्ट केला बॉल. 1च धाव या बॉलवरती येईल. एका धावसंख्येच्या सहाय्याने आपण पाहतोय. 28 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा स्टेअर केलाय सरळ बॅटने. फिल्डर आहे डीप मध्ये. 1 बाउन्स चेंडू फील्ड होईल. 1च धावेवरती समाधान मानलंय. कॉलिंग चांगलंय, रोखलंय राजेंद्र घरत या खेळाडूंनी आणि आयोजकांचा नियम आहे जो 50 प्लसचा खेळाडू आहे. बऱ्याचशा वेळी असं होतं की चेस करायच्या नादात चांगला खेळाडू खेळतो आणि दुसऱ्या खेळाडूला रनआउट असेल किंवा दुसऱ्या माध्यमातून आउट करतो. जर 50 प्लसचा खेळाडू जर आउट झाला ना, असं जाणून बुजून जर केला तर पॅनलाइज केलं जाईल. जाणून बुजून जर 50 प्लसच्या खेळाडूला आउट केला तर पॅनलाइज केलं जाईल, कोणतीही टीम असो. अच्छा, दोन्ही टीमने जर मुद्दाम आउट नाही केला तर समोरच्या टीमला देखील पॅनलाइज केलं जाईल. नक्कीच हे नियम बंधनकारक आहेत. आपण फील्ड लगेच सजवून घ्यायचंय. 18 चेंडूंचं सत्र या ठिकाणी संपलं. 33 धावा 11.00 ची सरासरी आपण पाहतोय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येची गरज आहे 36 आणि प्रत्येक ओव्हर मध्ये आता धावा जमाव्या लागतील त्या 18 ची सरासरी राखायची आहे. आता हाणामारी करावी लागेल. आता हिटिंग करावी लागेल ती नागाव 11 या टीमला. आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने सुरुवात झाली या मॅचची, सुरुवातीला असं वाटलं की नागाव टीम वर्चस्व प्रस्थापित करते की काय, परंतु त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक केलंय त्या टीमने. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडील 11 संदीप पाटील पहिल्या सत्रामध्ये थोडासा स्वस्तात बाद झाला परंतु 7 धावसंख्येचं एक इकॉनॉमिकल स्पेल त्याचं आपण पाहिलं. यावेळेस पहिला बॉल डाऊन द ग्राउंड 1 धाव या बॉल वरती येईल.
35 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रफुल्ल ठाकूर हा गोलंदाज आपण पाहतोय. 17 बॉल 35चं समीकरण आहे. संधी अजूनही आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेस मात्र दांडी गुल केली आहे. क्लीन बॉल, फलंदाज होईल बाद. आणि आणखी एक विकेट या ठिकाणी नागाव 11 नागाव या टीमची आपण पाहतोय. नक्कीच आता कप्तानी पारी खेळावीच लागेल. अमित पाटील लेनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मध्ये आलेला खेळाडू. स्वतः कर्णधार या टीमचा. याच खेळाडूने पहिल्या सत्राची सुरुवात खूप चांगली केली होती आणि तो खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. कॅप्टन इनिंग कॅप्टन नॉक आता आपण पाहणार का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण समीकरण हे आपण पाहिलं तर 10 बॉल मध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. 350चा स्ट्राईक रेट राखायचे आता खेळाडूंना. प्रफुल्ल ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पंचांच्या डावीकडून 5-6 पावलांचा रनअप घेऊन मात्र गोलंदाज तयार आहे. चांगली सुरुवात केली आहे या गोलंदाजाने, परंतु आता 10 बॉल 35 धावसंख्येची गरज असताना कर्णधार कशा पद्धतीने बॅटिंग करतोय ते पाहायचंय. फुलरलेनचा बॉल होता, यावेळेस हिट करायचा होता, पटका मोठा मारायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क मात्र झाला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय आणि आता प्रेशर मात्र वाढलं जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. खेळाडू कक्षामध्ये संपूर्णपणे शांतता आपण पाहतोय. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. फिल्डर आहे, जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा मायटी हिट षटकार. बॉल होता, फुलरलेनच्या बॉलला स्लॉट मधून प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम केलं या खेळाडूने. अमित पाटीलचा हा मायटी षटकार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज प्रफुल्लचा. यावेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डर डीप मधून धावत येतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, थांबवलंय अमितने. एकच धाव या बॉलवरती येते. एका धावेच्या मदतीने धावफलक थोडसा चेंज आपण धावसंख्येचा आपण पाहतोय. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धावसंख्येची गरज आहे. मागच्या सत्रामध्ये 7 बॉल 28 ची महेंद्र वर्तक यांची खेळी आपण पाहिली. तीच 7 बॉल 28 ची खेळी आता करावी लागेल या जोडीला. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची एज घेतली आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडू गॅदर करतोय. डॉट बॉल येतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. एकच प्लस पॉइंट आहे नागाव 11 नागाव टीमचा की कर्णधार ऑन स्ट्राईक असेल. पहिला प्लस पॉइंट आपण सांगितला की कर्णधार स्ट्राईक वरती असेल आणि दुसरा प्लस पॉइंट असा की मला वाटतं 50 प्लसचा आता गोलंदाज असेल. या छोट्या छोट्या संधी खऱ्या अर्थाने आपल्या वाट्याला येत असतात. त्या संधीचं जो सोनं करतो तो खरा खेळाडू ठरतो. संधीचं सोनं करावं लागेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय अमित पाटील. नॉन स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेले खेळाडू आपण पाहतोय. 50 प्लस प्लेयर राजेंद्र घरत ही जोडी. आणि बॉलिंग ट्रॅक वरती 50 प्लसचे बॉलर आपण पाहतोय हसुरामजी भोईरेच. खेळाडू मला वाटतं ओपनिंग साठी देखील आलेले पहिल्या सत्रामध्ये आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये. जे स्लॉग ओव्हरचं षटक आहे, शेवटचे षटक जिथे डिफेंड करायचे आहेत 28 धावा. धावा मोठ्या आहेत परंतु
तरी देखील हे आव्हान आहे, ते आव्हान कशा पद्धतीने पार पाडतील हे तीनही खेळाडू ते मात्र पाहायचंय. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आपण पाहतोय, अगदी तोलून मापून क्षेत्ररक्षक धावत आले आणि जज करून मात्र खूप राकेश घरत डोंगरी गावचा एक चांगला खेळाडू, मला वाटतं राकेश घरत यांच्या गोलंदाजीवरतीच थोडा मार बसला होता पहिल्या सत्रामध्ये. ते राकेश यावेळेस मात्र पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. इट्स मायटी हिट, षटकार. चार बॉल आणि 26 धावसंख्येची गरज असताना षटकार आलाय आणि आता 3 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. औपचारिकता बाकी आहे की नाही आपण गृहीत धरू शकत नाही, कारण क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी, जिथे 6 बॉल मध्ये 37 धावा देखील चेस झाल्यात आणि 6 बॉल मध्ये 1 धाव देखील डिफेंड झाली आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर गोलंदाजाकडून चुकी झाली तर ही मॅच पुन्हा एकदा रंग बदलू शकते. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र येईल विकेट. फटका चांगला होता, परंतु हवेचा जर आपण वेग पाहिला तर अपोजिट डायरेक्शनने असल्या कारणाने ही झेल मात्र खूप सोप्या पद्धतीने पकडली गेली. वैभव हे खेळाडू आपण पाहतोय, जज केला बॉलला आणि शेवटच्या क्षणी मात्र खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केला. यस डीजे. महेंद्र हे खेळाडू आपण पाहतोय, नवीन फलंदाज. जितेश, यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे, आणखी एक विकेट. लगातारच्या 2 बॉल वरती मात्र 2 विकेट प्राप्त केल्यात. जो प्लस पॉइंट आपण सांगितला होता की 50 प्लसचा गोलंदाज असेल, तो कुठेतरी आपलं म्हणणं चुकीचं ठरवलंय आणि इथे प्लस पॉइंटला निगेटिव्ह पॉइंट मध्ये कन्वर्ट केलं आणि स्वतःच्या टीमसाठी हा प्लस पॉइंट ठरला. गोलंदाज हसुरामजी भोईर, जबरदस्त बॉलिंग मात्र आपण पाहतोय. हा नक्कीच क्रिकेट वय पाहत नाही. पहिल्या सत्रामध्ये देखील आपण महेंद्र वर्तक यांची फलंदाजी पाहिली. अनुभव बोलतोय आणि खऱ्या अर्थाने अनुभव दिसतोय देखील. जबरदस्त खेळी हसुरामजी भोईर. आता शेवटचा चेंडू, फक्त औपचारिकता बाकी आहे, परंतु विकेट हॅट्रिकची संधी आहे हसुरामजी भोईर यांच्याकडे. विकेट हॅट्रिक होईल का? परंतु अलॉंग दी कॉर्पेट मारला शेवटचा बॉल आणि वेल प्लेड बोथ द टीम्स. नागाव 11 नागाव टीमचं देखील खूप खूप आभार. खूप चांगला खेळ त्यांनी पहिल्या बॉल पासून या ठिकाणी दाखवला. खूप चांगली सुरुवात खऱ्या अर्थाने केली होती पहिल्या सत्रामध्ये या टीमने, परंतु वर्चस्व मात्र प्रस्थापित झालं ते संदीप पाटील यांच्या रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल 11 या टीमचं.